तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या अनिकेत कोड लॅब या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण सुरू करत आहोत कम्प्लीट डेटा अनालिटिक्स सिरीज, तेही मराठीमध्ये. तर डेटा अनालिटिक्स मध्ये जे काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या या सिरीजमध्ये आपण 0 to 100 या पूर्ण आपण शिकवणार आहेत. तर डेटा अनालिटिक्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं लागणार म्हणजे पायथन आपण डेटा अनालिटिक्ससाठी घेणार आहोत. तर पायथनमध्ये आपण पायथन बेसिक्स, डेटा टाइप्स, वर्किंग विथ डेटा, कंडिशन अँड लूप्स, पांडाज लायब्ररी, नमपाय लायब्ररी, बेसिक्स, डेटा क्लिनिंग अँड मॅनिप्युलेशन अँड बेसिक डेटा अनालिसिस हे आपण पायथनमध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट म्हणजे स्टॅटिस्टिक्स फॉर डेटा सायन्स अँड डेटा अनालिटिक्स. तर दोन्हीला पण स्टॅटिस्टिक्स हे लागतंच. तर आपण स्टॅटिस्टिक्समध्ये बघणार आहोत बेसिक स्टॅटिस्टिक्स, अंडरस्टँडिंग डेटा विथ नंबर्स, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी बेसिक्स, हायपोथेसिस टेस्टिंग आणि डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग आणि बरंच काही. तर फीचर इंजिनिअरिंग and data processing. Data preparation is an important step in data analytics. In this module, you will learn how to handle missing data, encode categorical data, and scale and select features. You will understand how to convert raw data into useful features that improve analysis and model performance. आपण ही मॉडेल परफॉर्मन्ससाठी किंवा मॉडेलिंग साठी वापरतो. नेक्स्ट, exploratory data analysis. Before building models, it is important to understand the data. म्हणजे AI मॉडेल बनवण्यापूर्वी आपण डेटा काय आहे आपल्याला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर EDA helps to analyze and summarize the data, identify trends and pattern, detect outliers. You will use visualization tools like Matplotlib and Seaborn to gain insights and improve data quality. आता मॅटप्लॉटलिब आणि सीबॉर्न शिकण्यासाठी आपल्याला पायथन येणं हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण पायथन एकदम बेसिक्स टू ॲडव्हान्स पर्यंत आपण पायथन कम्प्लीट घेणार आहे, जे की आपल्याला डेटा अनालिटिक्स सिरीजसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट, SQL फॉर डेटा अनालिटिक्स. तर SQL खूप महत्वाचं आहे डेटा अनालिटिक्ससाठी, कारण की जेही आपण डेटा क्रेड ऑपरेशन करणार आहोत, क्रिएट, अपडेट, डिलीट जे काही असेल ते आपण SQL थ्रू करणार आहोत. तर आपण SQL मध्ये काय घेणार आहोत, SQL चे बेसिक्स टू ॲडव्हान्स क्वेरीज, कारण SQL इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डेटा अनालिटिक्स. त्यानंतर हाऊ टू रिट्रीव्ह डेटा फ्रॉम डेटाबेस, त्याच्यानंतर डेटा फिल्टरिंग, सॉर्टिंग, ॲग्रिगेशन्स, वर्किंग विथ लार्ज डेटा सेट युजिंग SQL सर्व्हर. आपण कॅगल वरून डेटा सेट्स घेणार आहोत, तो डेटा क्लीन करणार आहोत, हे आपण प्रोजेक्ट सेक्शन मध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही SQL आपण फ्रॉम बेसिक्स टू ॲडव्हान्स घेणार आहोत, तीही प्रॅक्टिकल. त्याच्यानंतर पॉवर BI फॉर डेटा व्हिज्युअलायझेशन ऑफ रिपोर्टिंग. तर पॉवर BI ही टूल्स पण खूप इम्पॉर्टंट आहे डेटाचं व्हिज्युअलाइज करण्यासाठी आणि डेटाचे रिपोर्ट्स, डॅशबोर्ड तयार करण्यासाठी. तर पॉवर BI इज हेल्पफुल टू helps turn data into meaningful visuals and reports. It is in this module you will learn basic of Power BI, creating interactive dashboard and reports, data cleaning and transformation, and real world reporting projects. आपण पॉवर BI या टूल मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे प्रोजेक्ट बघणार आहोत. द मेन थिंग इज प्रोजेक्ट. आपण कोणतीही लँग्वेज शिकल्यानंतर जी मेन थिंग असते, कोणत्याही लँग्वेजमध्ये किंवा कोणत्याही डेव्हलपमेंट असू दे, वेब डेव्हलपमेंट असू दे, ॲप डेव्हलपमेंट असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, त्याच्यामध्ये मेन थिंग असते ती म्हणजे असते प्रोजेक्ट्स. त्यामध्ये आपण कसं करणार आहेत की प्रोजेक्ट्समध्ये आपण या सिरीजमध्ये जितकं काही शिकलोय आपण आतापर्यंत, ते आपण पायथन असू दे किंवा EDA असू दे किंवा पॉवर BI असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक मिक्सचर करून आपण त्यावर एक प्रोजेक्ट घेणार आहोत. एंड टू एंड प्रोजेक्ट असणार आहे तो. तर ह्या सिरीजसाठी तुम्ही कनेक्टेड राहा. हा सिरीज चालू करण्यामागचा माझा मोटिव्ह असा आहे की खूप लेक्चर असे हिंदीमध्ये आहेत, कुणी इकडे तिकडे सापडतं, त्यांना एक प्रॉपर रोड मॅप नाही भेटत, काही नाही. त्यासाठी आपण ही सिरीज चालू करत आहोत. ही सिरीज
कम्प्लीट बिगिनर फ्रेंडली असणार आहे. जे जे कोणी नवीन प्रोग्रामिंग शिकण्याची इच्छुक आहेत, प्रोग्रामिंग शिकण्याची इच्छा आहे, डेटा अनालिटिक्स मध्ये करिअर करायचं आहे, डेटा अनालिटिक्स मध्ये खूप स्कोप आहे इथून पुढे, तर त्यांच्यासाठी ही सिरीज असणार आहे. आणि तेही मराठी भाषेमध्ये, आपली मातृभाषामध्ये. तर या सिरीजला कनेक्ट राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे सजेशन आहेत ते मला खूप इम्पॉर्टंट राहतील. तुम्ही मला दिलेलं नॉलेज किंवा तुम्ही मला सजेस्ट केलेल्या काही गोष्टी, ज्या काही नवीन गोष्टी तुम्हाला माहित असेल त्या माझ्यापर्यंत येऊ द्या. मला कमेंटमध्ये त्या गोष्टी सांगा, म्हणजे जेणेकरून मी ह्या गोष्टी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्या गोष्टी कव्हर करेल की सर माझं एवढं हा मॉड्यूल ह्याच्यामधलं इम्पॉर्टंट आहे, तर आपण ती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. म्हणजे कसं तुम्हाला पण काही गोष्टी नवीन शिकायला भेटतील आणि मलाही काही गोष्टी शिकायला भेटतील. तर त्यासाठी ही आपण सिरीज चालू करत आहोत. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी जी डेटा अनालिटिक्सची प्लेलिस्ट बनवणार आहे त्या प्लेलिस्टला सेव्ह करा, तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा, जेणेकरून तुम्ही आणि तुमचे मित्र डेटा अनालिटिक्स मध्ये समोर करिअर करू शकाल.